रामकृष्ण हरी. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये विदर्भ रुक्मिणी. तर आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यात मिळणारे करवंदाचे लोणचे. हो, आपण आज करवंदाचे लोणचे बनवणार आहोत. तर आणि तेही विदर्भ स्टाईलमध्ये, कारण विदर्भाचं आमचं चॅनल आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं विदर्भामध्ये नवीन नवीन पदार्थ बनवतात, ते चटपटीत पदार्थ मी तुम्हाला दाखवेल. साहित्य असे आहेत. आपण इथे लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे. एका वाटीमध्ये आपण जिरं घेतलेलं आहे पुरेसं. इथे आपण धनेपूड घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे आणि थोडंफार हिंग पण घेतलेलं आहे. आपण अशा प्रकारे आपण साहित्य घेतलेले आहेत. त्याचा टेबल मी तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही पॉज करून बघू शकता व्हिडिओ आणि सगळे इन्ग्रेडियंट्स कसे आहेत ते समजून घेऊ शकता. तर जसं आपलं पारंपरिक लोणचं असतं, आंब्याचं लोणचं आणि कवठाचं लोणचं, वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे असतात. तर प्रत्येक कोकणामध्ये वेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते, म्हणजे कुठले वेगळे साहित्य टाकून बनवल्या जातात. मराठवाड्यामध्ये वेगळ्या प्रकारे बनवल्या जाते, तसं विदर्भामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारे बनवल्या जाते. विदर्भ स्टाईलमध्ये आपण आजचं लोणचं बनवणार आहोत. त्यापूर्वी आपण त्याला जे करवंद होते त्याचे 2 पीसेस किंवा 4 पीसेसमध्ये आपण त्याचे काप करून घेऊया. छान योग्य प्रकारे आपण त्याचे 4 पण काप करू शकतो किंवा 2 पण काप करू शकतो. आणि त्यातल्या बिया वगैरे ते तशाच ठेवायच्यात, ते त्याला काढायचं नाही. चांगलं लागेल आपल्याला ते उलट चवीला. कारण काय होतं, आपण आंब्याच्या लोणच्यामध्ये जरी बिया जरी ठेवल्या ना तशाच, तर त्या इतक्या चांगल्या लागतात खायला, त्याने लोणचं खूप चांगलं होतं. तर आपण इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये आपण मसाला बनवून घेऊया लोणच्यात टाकायचा. तर सर्वप्रथम आपल्याला त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे. ही मोहरीची डाळ आहे, ती सगळ्यात पहिले टाकायची असते. कुठल्याही तेलामध्ये सर्वप्रथम आपण काय टाकायचं असतं, जेव्हा मसाला तयार करतो कुठल्या भाजीचा, लोणच्याचा, तर पहिले मोहरी टाकायची. जिथपर्यंत ती मोहरी शिजत नाही तिथपर्यंत दुसरा पदार्थ टाकायचा नाही. तिचा तडतड आवाज जेव्हा येतो चांगला, तेव्हा असं समजायचं की ती शिजली आहे. त्यामुळे ती कचर लागत नाही खाण्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित लागेल ती आपल्याला चवीला. नंतर जिरं टाकायचं, नाहीतर आधी जिरं टाकलं नंतर मोहरी टाकली तर काय होईल की जिरं जळून जाईल. त्यामुळे पहिले मोहरीची डाळ किंवा मोहरी टाकायची लोणचं किंवा भाजी बनवताना. आता आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकतोय, कारण तो चांगला भाजायला हवा आहे म्हणून. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंफार लाल मिर्च पावडर टाकायचं आहे. आम्ही त्याला विदर्भामध्ये तिखट म्हणतो, लाल मिर्च पावडरला. हो, आमच्या विदर्भामध्ये तुम्हाला सांगितलं होतं सांभार, अद्रक आणि तिखट अशा प्रकारे. इथे आपण धनेपूड टाकलेलं आहे. वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळ्या ठिकाणी नावं असतात, त्यामुळे आमच्या विदर्भामध्ये आम्ही त्याला तिखट म्हणतो. इथे आपण मीठ टाकलेलं आहे थोडंफार आणि चवीनुसार टाकायचं, जास्त टाकायचं नाही, नाहीतर ते लोणचं खारट लागेल आपल्याला चवीला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार हिंग टाकायचं आहे. हिंग आधीच टाकायचं होतं पण मी ते लास्ट टाकलं लक्ष नसल्यामुळे. सो आपण असं फिरवून घ्यायचं आहे त्याला छान व्यवस्थित. बघा तुम्ही, एकदम लाल असा रंग आलेला आहे त्याला व्यवस्थित. प्रत्येक ठिकाणी लोणच्याचे प्रकार असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. विदर्भामध्ये या स्टाईलमध्ये बनवतो आम्ही. तर राहिलेला जो गूळ होता तो आपण गूळ किसून घेऊया. ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे, तिने शिकवलं होतं करवंदाचं लोणचं. तिच्या हातचं खूप लोणचं छान बनतं. त्यामुळे आमच्याकडे माझ्या घरच्या सगळ्या स्त्रिया, माझ्या मामी, मम्मी, सगळ्याजणी भाजीमध्ये सुद्धा थोडंफार तरी साखर टाकतं. माझी आजी पण टाकायची की भाजीमध्ये थोडंफार गोडवा असायला पाहिजे म्हणून ते साखरीचे 2-3 चिमट, म्हणजे 2-3 दाणे तरी टाकतात. त्याने काय होतं, चव येतं, जरा भाजीला पण चव येते. त्यामुळे ते नेहमीच टाकतात साखर वगैरे, म्हणजे थोडाफार गोडवा आमच्याकडे असतोच भाजीमध्ये वगैरे. अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता विदर्भ स्टाईलमध्ये आपल्याला इथे करवंदाचे लोणचे तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. नवीन चॅनल असल्यामुळे काय होतं, सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणार नाही. लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. अशाच प्रकारे तुम्हाला चटपटीत पदार्थ दाखवायचं मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं. तर अशा प्रकारे नवीन नवीन तुम्हाला मी चटपटीत पदार्थ दाखवेल. इकडे आपण बरणी घेतलेली आहे काचेची, त्याला छान स्वच्छ धुवून पुसून आपण घेतलेली आहे. पाण्याचा थेंब नको राहायला त्यामध्ये. आणि अशा प्रकारे आपण लोणचं टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये अगदी कमी असं तेल आपण वापरलेलं आहे, कारण महिन्याभरासाठी आहे, त्यामुळे जास्त तेलाचा वापर नाही करायचा. आणि ते तसंच मसाला त्याला पूर्ण लागायला हवा म्हणून
पूर्ण करवंदांना लागायला हवं म्हणून आपण कमीच तेल वापरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून, म्हणजे तो मसाला पूर्ण करवंदांना लागेल, करवंदाच्या कापाला. तर या मग खायला. अशा प्रकारे आमच्या विदर्भाचं लोणचं तयार झालेलं आहे. आणि बाकीच्या उरलेल्या करवंदाची मी चटणी बनवणार आहे छान, म्हणजे जेवताना खायला. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. हर हर महादेव.